स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. मागील अपडेटमध्ये आपण बोरी या गावामध्ये तयार होत असलेला रेल्वे लाईनवरील ब्रिज बघितला होता आणि आज आपण बोरी ते दारवा यामध्ये रेल्वे लाईनचे जे कार्य आहे ते कशा प्रकारे होत आहे याची माहिती घेणार आहे. तर आता या रेल्वे ब्रिजच्या समोर जाऊया. मित्रांनो, बोरीपासून दारव्हाकडे जात असताना बोरी गावाच्या लगतच जी अडाण नदी आहे आणि ज्या अडाण नदीवर रेल्वे लाईनवर ब्रिज बनत आहे त्याच्या आधी या यवतमाळ दारव्हा रोडवर या ठिकाणी देखील अडाण नदीवर रोडच्या पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते गेल्या 3 ते 4 वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की हा पूल दुरून पूर्णपणे तयार झालेला आपल्याला दिसू शकतो, परंतु अद्यापही या पुलावरून वाहतूक जी आहे ती सुरू केल्या गेलेली नाही. या ठिकाणी आपण पाहू शकता की अतिशय मोठा असा हा पूल बनून तयार झाल्याचे आपल्याला दिसते, परंतु ट्रॅफिक जी आहे ती जुन्या कच्च्या पुलावरून अजून देखील सुरू असल्याचे आपल्याला समोर दिसत आहे. अडाण नदीला या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी देखील आहे आणि सध्याही हेवी वाहतूक देखील याच जुन्या पुलावरून, या कच्च्या पुलावरून सुरू आहे. तर मित्रांनो, समोर जो जाणारा रस्ता आहे हा दारव्हाकडे जातो आणि बोरीकडून हा रस्ता येत आहे. तर मित्रांनो, या रोडवरील पुलाकडे आपण पाहू शकता की पुलाचे जे कार्य आहे ते 90% पूर्ण झाले आहे, परंतु दोन्ही साईडच्या या रॅम्पचे जे शेवटचे काम आहे ते या ठिकाणी थांबविण्यात आले आहे किंवा अडकवून ठेवण्यात आलेले आहे आणि बाजूला असणाऱ्या छोट्याशा जागेमधूनच जाणारी आणि येणारी दोन्ही वाहतूक ही करण्यात येत आहे. या पुलाचे काम 90% पूर्ण झाले असले तरी या पुलावर जाण्याकरिता व दुसऱ्या साईडवरून उतरण्याकरिता दोन्ही साईडनी एंट्री ही बंद करण्यात आली आहे. या पुलाला एवढा विलंब होण्याचे कारण काय हे स्पष्ट होत नसले तरी आपल्याला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवावी, जेणेकरून जनतेला त्रास होणार नाही. तर मित्रांनो, आपण बोरी गावापासून दारव्हाच्या दिशेने आता साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की बोरी स्टेशन नंतर अडाण नदीवरील पुलाला क्रॉस करून ही रेल्वे लाईन आता या ठिकाणी यवतमाळ दारव्हा या रोडला या ठिकाणी क्रॉस होणार आहे. या ठिकाणच्या क्रॉसिंगकरिता ब्रिजच्या निर्मितीचे कार्य हे सुरू असून या ठिकाणचे पिलर हे पूर्णपणे तयार झाले आहेत व या पिलरवर टाकण्याकरिता गर्डर्स देखील समोर आणून ठेवण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. गर्डर या ठिकाणी आणून ठेवण्यात आले आहे आणि त्याचे लॉन्चिंग या ठिकाणी लवकरच केल्या जाईल व त्यानंतर या ब्रिजवर स्लॅब कास्टिंगचा जो मार्ग आहे तो मोकळा होणार आहे. समोर आपण पाहू शकता की बोरीकडून येणाऱ्या या रेल्वे लाईनवर समोर एका नाल्यावरती ब्रिजचे कार्य जे आहे ते पूर्ण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी देखील स्लॅब कास्टिंग व्हायचे कार्य अजून देखील बाकी आहे. त्यानंतर या साईडला म्हणजेच या रोडच्या दिशेला येणारे हे अर्थवर्क जे आहे या ठिकाणी पूर्ण झाले आहे. तसेच या ठिकाणी फायनल बेड टाकण्याचे काम देखील पूर्ण करण्यात आले आहे. म्हणजेच या ठिकाणी आता गिट्टी टाकून त्यावर स्लीपरद्वारे ट्रॅक लेईंग करण्याचे जे कार्य हे करण्यात येईल. तर मित्रांनो, या ठिकाणचे जे अर्थवर्क आहे हे साधारणतः 30 फूट रुंदीचे बनवल्या गेले आहे. या ठिकाणी यवतमाळ दारव्हा रोडला ही रेल्वे लाईन क्रॉस होणार आहे आणि त्याकरिताच पुलाच्या निर्मितीचे कार्य हे चालू आहे. समोर आपण पाहू शकता की जरी या ठिकाणी 30 फूट रुंदी असली तरी या पुलावरून मात्र एकच रेल्वे ट्रॅक जाईल एवढी तयारी सध्या तरी या ठिकाणी दिसते आहे. पूल पूर्ण झाल्यानंतरच या ठिकाणचा आपल्याला पूर्ण अंदाजा येणार आहे की यावरून अप आणि डाऊन 2 ट्रॅक राहतील की 1 ट्रॅक राहील. या ठिकाणची रुंदी जरी 30 फुटांची असली तरी यवतमाळ नंतर ट्रेन एक्सचेंज करायला किंवा सिग्नलवर थांबवण्याकरिता 2 ट्रॅकची आवश्यकता भासू शकेल. त्या 2 ट्रॅक्स तपोना किंवा बोरी स्टेशन किंवा या ठिकाणी दारव्हा स्टेशनच्या बाहेर बनवण्यात येऊ शकते, परंतु याची कुठलीही ठोस माहिती या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलेली नाही. फायनल बेड झाल्यामुळे या ठिकाणी आता या पुलावरचे स्लॅब कास्टिंग हे केल्या जाईल
व येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये या ठिकाणची जी लोकेशन आहे ही पूर्णपणे तयार झाल्याचे आपल्याला दिसू शकेल। त्यानंतर ही रेल्वे लाईन सरळ जाऊन डावीकडे वळण घेत या ठिकाणावरून साधारणतः 5 ते 8 किलोमीटर अंतरावर तयार होत असलेल्या व वर्धा नांदेड या पूर्ण प्रोजेक्टमध्ये एक महत्त्वाच्या जंक्शन असणाऱ्या दारव्हा रेल्वे जंक्शनवर प्रवेश करणार आहे। डावीकडे दारव्हा शहर 10 ते किलोमीटर तर उजवीकडे यवतमाळ शहर हे 30 किलोमीटर अंतरावर साधारणतः असू शकेल। या ठिकाणचे काम व्हायला अजून देखील 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागू शकेल। याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवावे। या ठिकाणावरून नंतरची येणारी लोकेशन ही दारव्हा रेल्वे जंक्शन असणार आहे, जी या रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाची लोकेशन ही असणार आहे। आणि अर्थवर्कचे जे काम आहे मित्रांनो हे 80 ते 90% सर्व जागेवर आता जवळपास पूर्ण होत आले आहे। त्यामुळेच या वर्षाच्या शेवटपर्यंत कदाचित या ठिकाणचे काम हे 100% पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसू शकेल। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।